मेरठचं मुस्कान ड्रमकांड अजून जुनं पण झालं नाही की त्यात आणखी एका बायकोने तिच्या नवऱ्याला कॉफीमध्ये विष टाकून त्याला प्यायला दिलं आणि यामुळे आता नवरा जन्म मृत्यूच्या दारात उभा आहे. मुजफ्फरनगरमध्ये एका बायकोने परत नवऱ्या बायकोच्या नावाला कलंक लागेल अशी एक घटना केली आहे. पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, तिने त्या नवऱ्याला विष का दिलं, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या असं म्हणता येईल की या आजच्या कलियुगामध्ये बायको फक्त नवऱ्यांना मारण्याचा एक वेगवेगळे पर्याय शोधत आहे, त्यांना मारण्यासाठी नवीन शक्कल लढवत आहे. आणि तेच झाले उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे राहत असणारे अनुज आणि पिंकीचं मागील 2 वर्षांपूर्वी लग्न झालं आणि लग्नानंतर सगळं काही ठीक होतं. अनुज हा हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे आणि पिंकी ही एक हाऊसवाईफ आहे. लग्नाचे काही दिवस सर्व काही ठीक होतं, पण काही दिवसानंतरच पिंकी तासनतास मोबाईलवर एका मुलासोबत बोलत बसायची आणि हे अनुजने एकदा दोनदा बघितले सुद्धा होते. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये नेहमी भांडणही व्हायला लागली. या घटनेमुळे अनुजने पिंकीला एकदा दोनदा मारले सुद्धा होते. त्यामुळे पिंकीने गाझियाबाद पोलीस स्टेशनमध्ये अनुजची कंप्लेंट केली होती आणि या दोघांचं एक नवीन लग्न होतं. त्यामुळे पोलीस यांचं एक काउन्सिलिंग करतात आणि 1 आठवडा यांना सोबत राहायला लावतात. पण तरी सुद्धा घरी आल्यानंतर पिंकी नेहमी त्या मुलासोबतच बोलत बसायची. मग एक दिवस अनुज तिचा मोबाईल चेक करतो आणि तो सर्व कॉल रेकॉर्डिंग्स, त्यांचे चॅट आणि फोटो बघतो आणि त्याचा फोटो बघून अनुज एकदम शॉक होतो. कारण पिंकी ज्या मुलासोबत कंटिन्यू बोलत बसायची तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून पिंकीचा भाचा होता. आणि हे जेव्हा अनुज पिंकीला विचारतो तेव्हा ती त्याला सांगते की लग्नाच्या आधी आमच्या दोघांमध्ये प्रेम होते, पण आता आमच्या दोघांमध्ये मैत्री सुद्धा नाहीये. अनुजही या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि सर्व काही सुरळीत चालूच असते. पण त्यातच 25 मार्चला संध्याकाळी जेव्हा अनुज कामावरून घरी येतो तेव्हा पिंकी त्याला एक कॉफी प्यायला देते आणि या कॉफीमध्ये ती विष टाकून त्याला प्यायला देते. ही कॉफी पिल्यानंतर अनुजची तब्येत बिघडायला सुरुवात होते आणि त्याला ताबडतोब मेरठच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं. अनुजची बायको पिंकीने मीडियाला सांगितले सुद्धा आहे की यात माझा काहीही दोष नाहीये. पण अनुजच्या बहिणी मीनाक्षीने सर्व काही आरोप पिंकीवर टाकून दिलेले आहेत. अनुजची बहीण मीनाक्षीने मीडियाला सांगितले सुद्धा आहे की पिंकीने मेरठ ड्रम कांडलाच बघून नवऱ्याला मारण्याचा हा कट रचला आणि तिने कॉफीमध्ये अनुजला विष प्यायला दिलं. यामुळे आता मीनाक्षीच्या आरोपानंतर पोलिसांनी पिंकी विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि अजून तपास पोलीस करत आहेत. पण यामध्ये अनुज हा एकदम सिरियस कंडिशन मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे.